ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वतीपते हर हर महादेव। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आज आपण विदर्भातले एक थोर दिव्य संत, अलौकिक संत, प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव स्वामी महाराज यांच्या जीवनाचा थोडासा परिचय करून घेणार आहोत। 2 सत्रांमध्ये भागांमध्ये आपण करणार आहोत। आज पूर्वार्ध म्हणजे भाग पहिला। 2 भागात जर यांचं चरित्र आपण बघणार असू, हे समग्र चरित्र नाही। 34 वर्ष आयुष्य मिळालेले आमच्या गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये अलौकिकता आहे। ईश्वराचे अवतार म्हटलं तरी चालेल, इतकी अलौकिकता आहे। प्रज्ञाचक्षु आहेत, पण अफाट ग्रंथ निर्मिती आहे। विद्वानांना, साहित्यिकांना, संतांना सुद्धा अचंबा वाटावा इतकी अलौकिक बुद्धिमत्ता भगवंतांनी त्यांना दिली। आणि काही कार्य करून घेण्यासाठी जे सगळं संतांचंच कार्य आहे। आपण पाहिलं आहे की संत हे जीवनात, प्रत्येक साधकाच्या जीवनात संतांचा प्रवेश अत्यंत आवश्यक आहे। संत संगती हे परमार्थात सर्व शास्त्रग्रंथांनी पहिलं साधन मानलं आहे। सतान संगती, जर संगती संतांची मिळाली तर जीवाला एक मार्गदर्शन मिळतं। कारण जीव ब्रह्मरूप होण्यासाठी, म्हणजे साधनेद्वारा त्याला मी ब्रह्म हे कळण्यासाठी एकट्याने वाटचाल नाही करता येतो। कारण जीवाचे अनेक जन्मांचे संस्कार, वासना यांचं गाठोडं घेऊन तो जन्माला येत असतो। त्यामुळे त्यानुसार त्याचा स्वभाव इत्यादी बनत असतो। पण यामध्ये काही बदल, आवश्यक ते बदल, परमार्थाला आवश्यक ते बदल संत करू शकतात। म्हणून संतांना परमार्थशास्त्रामध्ये वाटाडे म्हटलं आहे, मार्गदर्शक आहेत। ते साधकाला योग्य ती साधना दाखवून योग्य पथावर ठेवण्याचं काम ते करतात। वाट दाखवणार जर स्वतःच बुचकळ्यात पडलेला असेल, की जेव्हा त्याला वाट स्वतःलाच माहिती नसेल, तर तो नेमकी अचूक वाट दाखवू शकत नाही, दिशा देऊ शकत नाही। आणि नेमकी वाट सापडल्याशिवाय गंतव्य मिळत नाही। जिथे जायचं तिथे आपण पोहोचू शकत नाही। मग भरकटलेला मार्ग असेल, आपल्याला एक समाधान वाटतं की मी चाललो आहे, पण गंतव्यावर म्हणजे इप्सित ठिकाणी मी पोहोचेल की नाही याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही। आणि इप्सित ठिकाण आपल्याला माहिती नाही, ते संतांना माहिती आहे, कारण ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। समर्थांची दासबोधात ओवी आपण नेहमीच दर चिंतनात ती म्हणत असतो की जो जाणेल भगवंत तया नाव बोले जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम। शाश्वत वस्तू परमात्मा आहे, अशाश्वत हा सगळा संसार अस्थिर मिथ्या ज्याला म्हणतात, इतका विवेचन नाही पाहायचं आपल्याला। पण शाश्वत असलेल्या परमात्मा स्वरूपाकडे, देवाकडे, आपल्या स्वरूपाकडे संत आपल्याला घेऊन जातात। आणि तो मार्ग तिथे नेणारा असला पाहिजे। संतांनी तो आक्रमिलेला आहे, त्या पंथाने ते गेलेले आहेत। म्हणून रामदास स्वामींचा आग्रह आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मनाच्या श्लोकातलं वचन आहे, पण सकल संतांसाठी ते उपयुक्त आहे। जीवाचा प्रवास जर आपल्या स्वरूपाच्या दिशेने व्हायचा असेल तर त्याला मार्गदर्शन आवश्यक आहे। आणि संत हेच मार्गदर्शक आहेत, वाटाडे आहेत। म्हणून
आपण संत चरित्र मालिकेतून अनेक संतांचा परिचय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज विदर्भात जन्माला आलेले यांचा काही जीवन परिचय करून घेऊ आणि त्यातून आपल्याला काही मार्गदर्शक तत्व मिळतील. त्यांचं जीवन अलौकिक आहे, दैवी आहे. ते अत्यंत म्हणजे विश्वास न बसण्यासारखं आहे. कारण इतक्या कमी वयामध्ये 134 ग्रंथांची निर्मिती, त्यात संस्कृत भाषेत ग्रंथ आहेत, मराठी, व्रज, हिंदी सगळ्या भाषांमध्ये ग्रंथ आहेत. अनाकलनीय आहे सगळं. परंतु तरी देखील काही मार्गदर्शक सूत्र, तत्व किंवा घटना किंवा प्रसंग आपल्या साधक जीवनाला पुढे नेण्याला फार कामी पडतात. म्हणून आपण या चरित्राचा अभ्यास करू. यांचं मूळ पूर्ण नाव गुलाबराव गोंदोजी मोहोड असं आहे. मोहोड म्हणजे हे शूद्र वंशात जन्माला आलेले आहेत. यांच्या वंशाचं वर्णन जर आपण चरित्र ग्रंथांमध्ये पाहिलं, यांच्याविषयीचे चरित्र ग्रंथ यांच्या संप्रदायातल्या अनेकांनी लिहिले आहेत. त्यातलं श्री त्रिपुरवार यांनी लिहिलेल्या चरित्राचं मी वाचन अभ्यास करून त्यातून आपल्यासमोर काही मांडणी करतो आहे. इतरही ग्रंथ असतील, पण मूळ ज्या घटना, प्रसंग, तारखा त्या भिन्न होणार नाहीत. मोहोड हे घराणं आहे. हे भारद्वाज वंशी आहेत. राणा राजपूत यांचे सर्वात जुने पूर्वज आहेत. आणि त्यानंतर दुर्गाजी मोहोड नावाचे गृहस्थ उत्तर प्रदेशातून इकडे आले आणि त्यांनी अमरावती, महाराष्ट्रात अमरावती नावाचं जे गाव आहे, जिल्हाच आहे, ह्या गावापासून एक 35 किलोमीटर अंतरावर अचलपूर तालुका, जिल्ह्यात बरेच तालुके आहेत, त्यातल्या अचलपूर तालुक्यात माधान नावाचं एक गाव आहे. ह्या गावाला त्या काळात मोहोडांचंच माधान म्हणायचे. कारण मोहोड नावाचे अनेक आडनावाचे अनेक गृहस्थ ते राहत असतील किंवा जास्त करून लोकसंख्या त्या ठिकाणी मोहोडांची असेल, पण मोहोडांचं माधान म्हणून ओळखलं जायचं. आणि त्यामध्ये गोंदोजी मोहोड हे 12वे पुरुष आहेत. अगदी राणोजीरावमध्ये एक आहेत अजून, त्यांचं थोडंसं चरित्र पाहू आपण. हे आमच्या गुलाबराव महाराजांचे आजोबा आहेत. अशा मोहोडांची वस्ती असलेल्या गावामध्ये, माधान गावामध्ये गोंदोजी मोहोड नावाचे गृहस्थ आहेत. त्यांच्या पोटी आपले हे संत श्री गुलाबराव महाराज जन्माला आलेले आहेत. पण थोडासा या गावाचा इतिहास अजून पाहू. राणोजीराव म्हणजे मूळ पुरुषापासून 11वे पुरुष विदर्भात आल्यानंतर असा यांचा उल्लेख आहे. फार मोठे शिवभक्त होते. माधान गावामध्ये एक स्वयंभू शिवाचं लिंग आहे असं वर्णन आहे. हे शिवभक्त होते. शिवरात्री, प्रदोष, महाशिवरात्री उपवास करायचे. थोडं वारकरी वळण पुढे लागल्यामुळे एकादशीचाही व्रत करायला लागले. अनेक वेळा उपवास इतके लागोपाठी यायचे की 3-3 दिवस यांना उपाशी राहावं लागायचं. शिवावरती म्हणजे भगवान शंकरांवरती यांची प्रचंड अशी निष्ठा होती. हे शिवलीलामृताची पोथी यांना एकदा कुठून तरी मिळाली. त्या पोथीचं नित्य पाठण पठण करायचे, चिंतन करायचे आणि शिवाला पुष्कळ वेळा बेलाची लाखोली व्हायचे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पण, हे जे श्लोक आहेत शिवस्तुती किंवा कैलास राणा शिवमौळी चंद्रमौळी हे म्हणावे. शिवांची उपासना करावी, तन्मय व्हावं आणि इतक्या कठोरतेने करायचे. महाशिवरात्रीचं नवरात्र यांच्या घरी माधानला, म्हणजे माधान कुटुंबामध्ये, माधानला मोहोड कुटुंबामध्ये हे नियमाने महाशिवरात्रीचं व्रत करायचे. नवरात्रीचा उत्सव 9 दिवसांचा. त्या 9 दिवसांमध्ये, शिवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये राणोजीराव म्हणजे जे गुलाबराव महाराजांचे आजोबा आहेत, ते फक्त रानशेणीचं भस्म खालून उपवासी राहायचे. रानशेण्या मिळतात. शेणी म्हणजे गौरी, जंगलात सापडणाऱ्या गोऱ्या, रानशेण्या, त्याचं भस्म करायचं आणि ते खायचं आणि पाणी प्यायचं आणि उपवासी राहायचं. बाकी काही खायचं नाही. ना कंद ना मुळं, अन्न तर खूप दूर राहिलं. कसे निष्ठावंत भाविक असतील नाही. शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी एवढं फक्त उद्देश आहे. उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, फक्त जिवंत राहावा. याला तपात उपवासांची योजना शास्त्राने तपामध्ये केली आहे. इतकं तप करायचं. 9 दिवस रानशेणीच्या भस्मावरती राहायचे. पंढरपूरला एकदा हे गेले. 21 दिवस जायला लागले पायी जायला यांना. पायी गेले. 21ही दिवस प्रवासामध्ये यांनी फक्त रानशेणीचं भस्म भक्षण केलं असं वर्णन आहे. फार अधिकारी, अत्यंत करारी, शूर, मुत्सद्दी असं यांचं वर्णन चरित्र ग्रंथात केलेलं आहे.
यांना शिवानी एकदा दृष्टांत दिला, स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितले की तुमच्या वंशामध्ये एक सत्पुरुष जन्माला येणार आहे. अत्यंत शिवसाधनेत मग्न राहूनच यांनी आपला सगळा जीवन व्यवहार केला आणि शेवटी चैत्र शुद्ध प्रतिपदा इसवी सन 1874 यांनी ध्येय ठेवला असं वर्णन आहे. म्हणजे आमच्या गुलाबराव महाराजांच्या जन्माच्या आधी 7 वर्षे यांनी आपला ध्येय ठेवला. तर त्याआधी गोंदोजींचा विवाह झालेला आहे. गोंदोजींना मुलगी जी सांगून आलेली आहे तिचं नाव आलोकाबाई असं आहे. या लोणी टाकळी इथल्या राहणाऱ्या आहेत, सवाई घराण्यातल्या आहेत. त्यांच्याशी गोंदोजींचा विवाह झाला आणि विवाहानंतर त्यांना पहिला अपत्य म्हणून प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराजांचा जन्म त्यांच्या पोटी झाला. तो आजोळीच झाला. म्हणजे माहेरी त्यांचं बाळपण झालं आणि त्यांना गुलाबराव महाराजांना जन्मतः नेत्र आहेत बरं का, जन्मतः नेत्र आहेत. 4 महिन्याचे गुलाबराव महाराज झाल्यानंतर नाव गुलाबराव ठेवण्यात आलं. लोणी टाकळी नावाचं गाव जवळ आहे, अमरावतीहून तसं जवळ आहे पण विरुद्ध दिशेला आहे. माधान अमरावतीहून अचलपूर हे उत्तर दिशेकडे येतं आणि दक्षिण दिशेकडे हे लोणी टाकळी नावाचं गाव आहे. ते आलोकाबाईंचं माहेर असल्यामुळे गुलाबराव महाराजांचा जन्म लोणी टाकळीला आजोळी झाला. 4 महिन्याचे असेपर्यंत राहिले. मग त्यांना माधानला आणण्यात आलं. दाई होती सांभाळायला, पण दाईनी चुकीने, मुद्दाम नाही, दाईच्या चुकीमुळे चुकूनच त्यांनी एकदा चिंचेच्या पाला, त्याचा आपटा म्हणतात तिकडे, म्हणजे काढा काढून तो यांच्या डोळ्यात टाकला. डोळे आले होते यांचे 7व्या 8व्या 9व्यात गुलाबराव महाराजांचे. त्या काळात मोठी प्रचंड साथ आली असेल, त्यामुळे या लहानशा लेकराचे 8व्या 9व्या महिन्यात डोळे आले. काय इलाज करावे, इतकं काही वैद्यकीय शास्त्र फार प्रगत झालेलं नव्हतं, ॲलोपॅथीचा फार प्रादुर्भाव वाढलेला नव्हता आणि लहानसं गाव माधान, काय करावं. दाई असायचे, वैद्य असायला सांगितलं, काही औषधं सांगितली असतील, पण चुकून काही झाडपाला इत्यादी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे टाकायचे डोळ्यात, पण चुकून चिंचेच्या पाल्याचा आपटा म्हणजे पाणी काढलेलं यांच्या डोळ्यात टाकलं गेलं आणि यांचे नेत्र गेले 9व्या महिन्यात. आता हे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आहेत. जन्मतः त्यांना नेत्र आहेत, पण 9 महिन्याच्या मुलाला पाहून काय कळतं, लक्षात तरी राहतं. पुढे सगळं दैवी चरित्र आहे, ईश्वरी चरित्र आहे, सर्व ईश्वराची योजना आहे. एक अलौकिक कार्यासाठी यांना समन्वय महर्षी म्हणतात, कारण ते आपण पाहू उद्याच्या दुसऱ्या चिंतनामध्ये. सर्व संप्रदायांचा समन्वय, सर्व शास्त्रांचा समन्वय, कुठेही कुणाला विरोध नाही. ब्रह्मसूत्र आणि दासबोध यांचाही समन्वय, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांचाही समन्वय, आणि ज्यात कुठे मतांत असतील त्या सर्व मतांना दूर करून सर्व ग्रंथांचा, शास्त्रांचा, पंथांचा एकत्रीकरण करण्याचा त्यांनी जन्मभर प्रयत्न केला, यशस्वी झाले. म्हणून प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना समन्वय महर्षी असं सुद्धा म्हणतात. पुढे बघू ते आपण उद्याच्या भागात. आता माधानला आले, नेत्र गेले, हळूहळू मोठे होतात आहेत. यांचा सुरुवातीचा 10 वर्षाचा काळ आता इथून माधानला गेला आहे. मध्ये पुन्हा 2, 4, 5, 6 वर्ष ते आजोळी गेले, कारण यांच्या वयाच्या 4थ्या वर्षी यांच्या आईचं निधन झालं. ते एका वेगळ्या कारणामुळे झालं. यांच्या पाठीवर 4 वर्षांनी गोंदोजींना एक मुलगी झाली, तिचं नाव रंगी असं ठेवलं होतं. आणि त्यावेळी आलोकाबाईंना म्हणजे गुलाबराव महाराजांच्या आईंना बाळंत रोग झाला. पूर्वी हा रोगाचा प्रादुर्भाव फार असायचा. आता वैद्यकीय शास्त्र बरंच पुढे गेलं, हे नाव आता ऐकू नाही येत, पण बाळंत रोग झाला. आणि देऊरवाडा म्हणून एक जवळ गाव आहे माधानच्या, तिथे एकोबा दादा नावाचे एक वैद्य होते, निष्णात वैद्य होते. पूर्वी वैद्यगिरीच खूप असायचे, खूप निष्णात चांगले तज्ज्ञ वैद्य असायचे. त्यांनी निदान केलं की यांना बाळंत रोग झालेला आहे, मी औषध देतो, पण आयुर्वेदशास्त्रामध्ये पथ्य खूप पाळावं लागतं, पथ्य पाळावे लागतात. मी पथ्य तुम्हाला पाळावं लागेल तर औषधाचा उपयोग होईल. त्यांनी कबूल केलं, आम्ही पाळू. आणि 4 वर्षाचे गुलाबराव महाराज आहेत. रंगी नावाची बहीण झालेली आहे, बाळंत रोगात त्यांना त्रास झाला म्हणून पथ्य सांगितले आणि त्यातून विश्रांतीसाठी म्हणून त्या माहेरी गेल्या. दिवाळीचे दिवस कार्तिकात माहेरी गेले असं वर्णन आहे. कार्तिकात गेल्या आणि सणाचा दिवस सर्वांना वाटत असेल, आई वडिलांना, आजी आजोबांना, की यांनी काही गोड खाल्लं पाहिजे म्हणून पथ्य वैद्यांनी सांगूनही
प्रेमाने म्हणा, आग्रहाने म्हणा त्यांना अनारसे खायला दिले गेले. तळलेले पदार्थ वर्ज्य सांगितले होते एकोबांनी. एकोबा दादा नाव होतं त्यांचं. तळलेले पदार्थ नाही खायचे. आणि ते अनारसे तळलेलाच पदार्थ आहे, खाण्यात आला आणि व्हायचा तोच परिणाम झाला. एकोबा दादांचं निदान अगदी अचूक होतं, त्यामुळं आलोकाताईंचा ठिकाणी मृत्यू झाला. गुलाबराव महाराज 4 वर्षाचे आहेत. नुसतीच झालेली बहीण 3 महिन्यांची आहे आणि आई निवर्तली. मग काही दिवस त्या ठिकाणी त्यांना आजीनी सांभाळ असं बंधन आहे. म्हणजे आईची आई, त्यांचं नाव सावित्री नानी असं होतं. आईने या बाळाला, अनाथ लेकरू झालं. वडील आहेत पण पुरुषांपेक्षा संगोपनाची जबाबदारी स्त्रियांवर जास्त असते. आजीनी सांभाळ केला यांचं वर्णन आहे. त्यामुळे आजीचे लाडके झाले. त्यांचं खाणं पिणं झोपणं आंघोळ करणं सगळं आजी करत असे. यांना पण आजी फार आवडायची. हे तिला प्रेमाने कधी नानी म्हणायचे, कधी आई म्हणायचे, कधी बाई म्हणायचे. पण सावित्री नानी असं त्यांचं चरित्रात वर्णन आहे. खूप लाड करायचे. त्याला जे गोड पाहिजे ते, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा. त्याला कधी काही मारायचा प्रश्नच नाही. हट्ट केला तर लगेच पुरवायचा. आणि यांचा एक मामा होता, म्हणजे आलोकाताईंचा भाऊ, त्याचं नाव बाजीराव असं आहे चरित्रामध्ये. त्याला ते काही आवडायचं नाही. तो म्हणायचा, तू नानी काय याचे एवढे लाड करते, पोरगं बिघडेल बरं आहे, हे बिघडेल पोरगं. आणि गुलाबराव महाराजांनी हसायचं 4 वर्षाच्या, की आजी काही त्या मामाचं ऐकायची नाही आणि त्याचे सगळे लाड पुरवायचे. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये आता हळूहळू मोठे होतात आहे. आणि मग 4 वर्षाचे झाल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवस आजीने सांभाळ केला. 9-10 वर्षापर्यंत सांभाळ केला. तिथे 9वं वर्ष यांना संपून झाल्यानंतर तिथे बऱ्याच यांनी लीला केल्या. म्हणजे 4 ते 6 हे वयसुद्धा त्यांचं समजण्याचं आहे. ह्याही काळात त्यांनी अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी केल्या. स्वच्छंदपणा होता शरीरामध्ये. खोडकर होते, हूड होते. कुठे शेतात जावं, चिंचा पाडाव्या, दगड मारावे, दिसत नाही आहे. पण तरी देखील आजीपाशी लाड करून त्यांनी काही गोष्टी पूर्ण करून घ्याव्या. एक 2-3 प्रसंग त्यांच्या बालपणीचे नानींजींबरोबरचे आपण पाहू. नानी मला आज पुलावा दे. पुलावा म्हणजे काय? विदर्भात हा पदार्थ नाही आहे, पण खूप त्या काळात प्रचलित शब्द होता. पुलावा म्हणजे भाकरी खूप करायचे ग्रामीण भागात. भाकरीवरच जास्त असायचे. गहू पुढे जास्त आले. त्या भाकरीचा वरचा पापुद्रा काढायचा. जो मगज राहतो त्याच्यावर तेल आणि मीठ लावायचं आणि मग तसा गोल रोल करायचा आणि ते अशी पुटकुळे हातात घ्यायची, हात खात जायची. छान छान लागतं ते. ताजी गरम भाकरी, त्याच्यावर तेल मीठ लावलेला मगजावर पापुद्रा काढून टाकायचा. याला पुलावा म्हणायचे. आजीकडे हट्ट करायचे नेहमी आणि पुलावा मागायचे. खूप खोड्या करायचे. बाहेर अंगणात विहीर होती. त्या विहिरीच्या गाठावरून जायचं. आजी घरातून नानी म्हणायची, सावित्री नानी, अरे अरे पडशील ना. त्या थकलेल्या म्हाताऱ्या, त्यांचा आवाज, अरे पडशील ना असा म्हणायचे. यांनी विहिरीच्या काठावर फिरणं थांबवायचं नाही, पण आजीची नक्कल करून तेच वाक्य पुन्हा म्हणायचं, अरे पडशील ना रे असं म्हणायचं. नकला करायच्या. आणि डोळे नाही आहेत, विहिरीच्या पायावरून फिरतात, मग आजीला भीती नाही वाटणार का? अगदी भगवान श्रीकृष्णांचं हेच वर्णन आहे. भगवान श्रीकृष्णांचं यशोदा त्यांना अशीच म्हणायची. भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला ज्या श्रीमद भागवत दशमस्कंदात पूर्वार्धात येतात त्या अशाच आहेत. यशोदानी म्हणा, अरे पळशील ना कृष्णा तू. यांनी अगदी कृष्णासारख्या करा. शेतात जावं, भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा आणाव्या, बोरं आणावे, आवळे आणावे, सवंगड्यांबरोबर खेळावं. आणि ह्याच काळामध्ये हळूहळू वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून यांच्या प्रज्ञाचक्षुत्वाचा अनुभव सर्वांना यायला लागला. घरात बसल्यात विहिरीजवळ बायका याच्या पाणी भरायला. प्रज्ञाचक्षुत्वाचा परिचय हळूहळू सर्वांना व्हायला लागला. बायका याच्या पाणी भरायला. आणि हे यांची एक पद्धत होती. घरात असले खाली दोन्ही टोंगळ्यांमध्ये पाय खुपसून बसायचं. सर्वसामान्य विदर्भातल्या माणसाला न मिळणारी 6 फुटांची यांची उंची होती. पुढे जेव्हा तरुणावस्थेत गेले, मोठे झाले, 40-42 असे इंच भरदार छाती होते, टप्परे डोळे, मोठा बालप्रदेश आणि प्रभू श्रीरामचंद्रांसारखे आजानुभाऊ होते. उभे राहिले की टोंगळ्याच्या खाली हात जायचे, त्याला आजानुभाऊ म्हणतात. असे होते. बसायचे आणि विहिरीवरती स्त्रिया पाणी भरायला यायच्या. यांनी फक्त त्यांच्या जोडव्यांच्या आणि बांगड्यांच्या आवाजावरून त्यांचं नाव ओळखावं. त्या बायकांना आश्चर्य वाटायचं की यांनी आमचे नाव कसे ओळखले.
ते म्हणे सोपं आहे. प्रत्येक स्त्रीची चालण्याची एक पद्धत असते, त्यामुळे तिची हालचाल प्रत्येकाची टिपिकल असते. त्यामुळे तिच्या चालताना बांगड्यांचा, घुंगरूंचा, जोडव्यांचा जो आवाज येतो त्यावरून मला ती ओळखायला येते. हे प्रज्ञाचक्षुत्व. डोळे नाही आहे, रूप दिसत नाही आहे, फक्त नादावरून ते स्त्रियांना ओळखत असत. विहिरीच्या काठावरून चालतात. ह्याच काळात म्हणजे वय वर्ष 4 ते 10 इतके 9 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे आपल्या आजीकडे, सावित्री नानीकडे, म्हणजे लोणी टाकळे म्हणून ते गाव आहे, आलोकाबाईंचं माहेर, त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी 6 वर्षात हळूहळू यांचा प्रज्ञाचक्षुत्वाचा असा प्रत्यय सर्वांना यायला लागला. यांनी म्हणावं, त्यांना थोडं भविष्य कळायला लागलं. लोकांना म्हणावं की हे बघा, माझ्या जिभेवर काळा डाग आहे. त्यांच्या जिभेवर जन्मापासून एक काळा डाग होता. त्यामुळे मला सगळं पुढे कळते. साधारण पुढे माधानला आल्यानंतर यांच्या विवाहाची चर्चा होणार आहे. त्याच्यात ते बोलतील की माझं लग्न करू नका, माझ्या लग्नात खूप पाऊस येणार आहे, तसं होणार आहे. झालं आहे म्हणजे पुढे तो प्रसंग पुढे ऐकू आपण. पण प्रज्ञाचक्षुत्वाचा यांचा प्रत्यय हळूहळू लहानपणी यायला लागला. आणि शेजारी कुठे दळण दळतात आहे, त्यांनी जाऊन बसावं, त्याला दळण दळायला मदत करावी. आणि त्याचबरोबर काही ओव्या, अभंग मनाने रचून त्या ठिकाणी म्हणावे. हे सगळे यांचे त्यावेळचे छंद आहे. अत्यंत लहानपणापासून एकपाठीपणा यांच्या जीवनामध्ये आहे. अत्यंत एकपाठीपणा आहे. आजीकडे हट्ट खूप करावा, स्वच्छंदपणे खेळावं, मुलांशी खेळावं. आणि लहान मुलांमध्ये खेळताना मुलगा की मुलगी असा भेद न करता मुलांमध्ये खेळावं, मुलींमध्ये खेळावं. फुगडी, पिंगा असे मुलांचे खेळ, झाडावर चढणं, डाबडुबली, भिंगोरी इत्यादी काही खेळ, टाका, कोयाळ, हे खेळ मुलांबरोबर खेळायचे. नदीकाठी जायचं, असे सगळे उद्योग करायला लागले. खोड्या खूप करायचे. पण त्याचबरोबर हळूहळू जसे 4 ते 10 या काळातच त्यांच्या अनेक दैवी गुणांचा परिचय सर्वांना व्हायला लागला. यांच्या गावामध्ये एक रामचंद्र नावाचे ब्राह्मण गृहस्थ होते. जवळकर त्यांचा आडनाव आहे, रामचंद्र जवळकर. त्यांच्याकडे जायचे. ते संध्या त्रिकाल करायचे. ब्राह्मणाला तो आदेश आहे शास्त्राचा की त्रिकाल संध्या करावी. आणि रामचंद्र पंतांकडे जायचे. गमतीने पाहिना, दिसायचं काही नाही. काय करताय आजोबा? संध्या करताय. त्यांनी एकदा एक श्लोक म्हटला. वास्तविक यांनी नुसतं श्रवणाने सगळं ऐकलं कानाने भरलं, ऐकलेलं आहे फक्त, डोळे नाहीत, दिसत नाही काही. त्यांनी एक श्लोक म्हटला. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर भवतु मे सर्वदा. हा पहिला श्लोक हा श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या 12 नामस्तोत्र, शारदा 12 नामस्तोत्र यातला आहे. सरस्वती 12 नामस्तोत्र यातला आहे. पहिला श्लोक आहे. त्यांनी म्हणाले तू हा म्हणून दाखव. तर यांनी एक न म्हणता पूर्ण 12 श्लोक म्हणून दाखवले. सरस्वती नमस्तुभ्यं वरद कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सर्वदा. पूर्ण 12 श्लोक म्हणले. त्यांना विचार केला त्याला कुठून पाठ झाले. हे प्रज्ञाचक्षुत्व लहानपणापासून यांच्या म्हणजे माधानपासून सगळ्यांच्या परिचयाचं व्हायला लागलं. माधानलाच हे असताना अनेक लहान मोठ्या घटना घडल्या. साधारणपणे 10 वर्षाचे होईपर्यंत हे माधानला राहिले. आणि माधानच्या काळामध्ये आजीकडून खूप प्रेम यांना मिळालं, लाड झाले. कारण आई लवकर निवर्त आली आणि ह्या लाडात इत्यादी वाढलेले. पण त्याबरोबर एक धीर गंभीर प्रकृतीसुद्धा यांची त्यातून तयार झाली. अनेकांकडून त्यावेळेला आता जसे मोठे झाले 7, 8, 9, 10, 11 वर्षापर्यंत हे लोणी टाकळी या ठिकाणी आजीकडे राहिले. आणि हळूहळू बुद्धी मोठी होते, वाढते आहे. आणि पहिल्यापासून त्यांना ग्रंथ वाचन श्रवण करण्याची खूप आवड. ग्रंथ वाचनाच्यासाठी खूप खटपटी करायच्या. एक पैसा लोकांकडून जमा करून यांनी पांडव प्रताप, हरिविजय नावाचे ग्रंथही विकत मागवले. आणि ते वाचून घेण्यासाठी गावातली काही विद्वान मंडळी होती, ज्याचे केवले आहेत, पांडे आहेत, असे काही मुख्य केशवराव पांडे नावाचे गृहस्थ होते. या सगळ्यांकडून शिवमहिम्न, नंतर हे हरिविजय, पांडव प्रताप ग्रंथ वाचून घ्यायचे. हे शांतपणे यांची एक सवय होती. नेहमी अशी मान डोलवायची, हलवायची, कळायचं सगळं. आणि एकदा ऐकलेलं वाचलेलं कधी विसरायचे नाही. ते त्यांच्या
स्मृतीत कायम चाललं जायचं, कधी विसरायचं नाही. ते गद्य असो पद्य असो त्यांचं पाठच होऊन जायचं. आता सरस्वती द्वादश नामस्तोत्र जे यांनी त्या रघुनाथ पंतांना म्हणून दाखवलं, ते यांनी कुणीकडून तरी ऐकलं असेल, डोळे तर नाही, पुस्तक वाचू शकत नाही, पण इतकी प्रज्ञा विलक्षण आहे. प्रज्ञासिद्धी, प्रज्ञा बुद्धीचं एक अंगच आहे. हां, प्रज्ञा मेधा, मेधेपर्यंत यांचं इतकं, आणि हे सगळं ईश्वरी योजनेप्रमाणे आहे. अपार पाठांतर, एकदा ऐकलं की पाठच होणार. अशा स्मृतीचे दाते आहेत, त्यांना स्मृती खूप ऐकावं. काही उखाणे मंगलाष्टकं तयार करायला लागले. कुठे स्त्रिया दळत असल्या तिथे जाऊन बसायचं, त्यांना मदत करायची. जोंधळ्याचे दाणे त्या जात्यात टाकायचे आणि ते दळता दळता मग स्वरचित अभंग म्हणायला लागले. 9व्या वर्षापासून यांना काव्यस्फूर्ती व्हायला लागली. अलौकिक, सर्वांना अलौकिकतेचा परिचय व्हायला लागला की हे मूल काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि ह्याच काळामध्ये त्यांना आशीर्वाद जो मिळालेला आहे, अनेक संत सत्पुरुष यायचे लोणी टाकलीला, त्यांचे आशीर्वाद मिळाले. आणि यांच्या आजोबांना, राणोजीरावांना जो शिवांनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं की तुमच्या कुळामध्ये एक थोर सत्पुरुष जन्माला येणार आहे, हे आता लोकांना ती भविष्यवाणी खरी वाटायला लागली, त्याचा प्रत्यय वाटायला लागला. 9 वर्ष संपून 10वं वर्ष लागलं गुलाबराव महाराजांना. आणि मग पुन्हा एकदा माधानला आले. मधल्या काळात त्यांच्या पिताश्रींनी तत्कालीन प्रथेप्रमाणे द्वितीय विवाह केला. सावत्राई म्हणजे सापत्न माता मात्र यांना फार नीट पाहत नसे, आणि त्यामुळं हे घरात फारसे राहायचेच नाही. स्वच्छंद वृत्ती तर होतीच, पण त्याचबरोबर आता बाहेर यांना राहण्यासाठी खूप सगळं गाव मोकळं, सर्वांशी परिचय, भांडण कुणाचेच नाही. कुणाच्या घरी जावं, रंगी काकू आहे, कोणाकडे जावं, जेवावं. त्यांनी म्हणावं की अरे तुझी आई नीट पाहत नाही, इथे येत जा जेवायला रोज. सगळ्या गावात फिरावं. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ध्यानाचा अभ्यास खूप व्हायला लागला, दाखवण्यासाठी. त्यांना ध्यानाची तशी गरज नाही आहे, ते जन्मताच माऊलींच्या भाषेत म्हणजे त्यांना बालपणीचं सर्वज्ञता वरीत येते, त्या भूमिकेत ते असल्यामुळे. पण जेव्हा निवांत वेळ आहे, स्वच्छंदपणा नाही, फिरायचं, घरात दोन्ही टोंगल्यांमध्ये मान घालून खाली बसावं आणि शांत बसून राहावं. पण आता माधानला पुढे आल्यानंतर यांच्या जीवनात पुष्कळ बदल झाले. यांचा शास्त्रावरती, पुराण ग्रंथांवरती अपार श्रद्धा. श्रीकृष्ण चरित्र, प्रभू रामचंद्रांचं चरित्र, भगवान शिवांच्या लीला या मनापासून आवडायच्या. सगळे पुराण ग्रंथ कुणाकुणाकडून समजून घेतले. इतकी श्रवणाची आवड, याला जिज्ञासा म्हणतात. जरी ते ईश्वरतुल्य आहेत, ईश्वराचे अवतारी म्हणूया आपण, पण तरी देखील मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर तसे प्रयत्न त्यांनी काय केले हे चरित्रात खूप छान लिहिलं आहे. म्हणजे एखादं पुस्तक विकत घेतल्यानंतर ते वाचेपर्यंत त्यांना चैन पडत नसे, वाचता तर येत नाही. मग जो वाचून दाखवतो, जसं केशवराव पांडे आहेत, अजून एक 2-3 माणसं होती, त्यांना वाचून दाखवायला लावायचे ना, आपण शांततेने ऐकायचे, डोलायचं छानपैकी. परंतु शास्त्रग्रंथांवर, धर्मग्रंथांवर मनापासून प्रेम. हिंदू धर्मशास्त्र आणि ग्रंथांवर तर यांचं प्रेम होतंच, पण चरित्रांमध्ये असा उल्लेख आहे की चावडीवर कोणी मुसलमान फकीर वगैरे आले आणि ते उर्दूमध्ये काही कलमा वगैरे म्हणायचे, कुराण ग्रंथांमधल्या, पवित्र कुराण ग्रंथांमधल्या, यांनी त्या ऐकायच्या. आणि ते तर एकपाठी होतेच, त्यांना त्या पाठ करायच्या आणि घरी येऊन कलमा मोठ्याने म्हणायचे, रागवायचे घरचे कलमा. पण त्याचा त्यांनी असा निषेध नाही केला. पाठांतराची कला म्हणा, पाठांतराची आवड म्हणा, अपार असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी, श्रीरामदास बोधात वर्णन. अपार असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, हे त्याचं प्रात्यक्षिक आहे गुलाबराव महाराज म्हणजे. आणि सगळं पाठ पाठ पाठ, खूप श्रद्धा, देवधर्मांवर खूप श्रद्धा, कृष्णावर भरपूर श्रद्धा. एकदा एक प्रसंग असा यांचा, थोडं मागे जाऊ, लोणी टाकीला यांची जेवायची बसायची एक रीत होती. जेवायला बसले की सगळीकडे चंदन शिंपडायचं, मग 2-3 घास चारी दिशांना टाकायचे आणि मग खाली मान करून जेवायचं. आजीने एकदा विचारलं, सावित्री नानीनी आजीनी, की तू हे काय करतोयस गुलाबा, हे सगळीकडे, बरं डोळे नाहीत, चारीकडे अत्तर शिंपडायचं आणि मग घास ठेवायचं, तू काय करतोस हे.
डोळ्यात पाणी यायचं. अगं नानी, नानी म्हणायचं आजीला, नानी तुला काय सांगू, आत्ता एक छोटंसं मूल आलं होतं 4-5 वर्षाचं, गोंडस होतं, छान होतं, कुरळे कुरळे केस होते, मोठं कपाळ होतं, कपाळावर केशीचा नळा टिळा होता, कानात कुंडल होती, गळ्यात सुंदर माळ होती. आजी ते लेकरू हात पुढे करत होतं, मला मागत होतं. पितांबर होता आणि मोरपीस होता. आजीच्या लक्षात यावं की भगवान श्रीकृष्ण याचा याला साक्षात्कार आहे. हे सगळे दैवी गुण प्रगट व्हायला लागले. दैवी गुणांचं प्रगटीकरण माधानला आल्यावर जास्त, खूप खूप वेळ समाधी लागायची. ध्यानाला बसले एकांतामध्ये की खूप तासपर्यंत लोक जागाही करायचे नाही. अधिकार कळला होता की हे काहीतरी वेगळं मूल आपल्या घरात जन्माला आलेलं आहे, राहू द्यायला. असं शास्त्र धर्मग्रंथांवर चर्चा आणि सर्वांशी अत्यंत मृदू प्रेमाने बोलणं. हळूहळू आमचे गुलाबराव महाराज चरित्रनायक मोठे झाले. कारण 10व्या-11व्या वर्षी लोणी टाकळी आजोळ येऊन पुन्हा माधानलाच आले. लग्नाचं वय झालं तत्कालीन प्रथेप्रमाणे. आणि घरात विचार व्हायला लागला की आता यांचं लग्न करायला पाहिजे. मुली यायला लागल्या. यांनी खाल मानेन नसावं. लग्नाच्या गोष्टी यांना कळायच्या. घरातली माणसं गप पत्नमाता वडील लग्नाच्या 12वं लागलं होतं यांना आता. म्हणजे 1893ची घटना आहे. आमच्या गुलाबराव महाराजांचा जन्म हा लोणी टाकळीला जो झालेला आहे तो ज्येष्ठ शुद्ध दशमी 6 जुलै 1881 यांचा जन्म आहे. आणि आता 1893 साल आहे. 12 संपून 13वं लागलं आहे. लग्नाचं वय त्या काळच्या प्रथेप्रमाणे आहे. मुली यायला लागल्या. खाली मान घातलेली आणि म्हणाले, मी सांगतो माय लग्न करू नका. वराडी भाषा आहे. माय लग्न करू नका. लग्न केलं तर लग्नात खूप मोठा पाऊस येणार आहे. वर गप्पा व्हायला लागल्या. यांच्या घराच्या शेजारी एक सीतारामजी भुयार नावाचे गृहस्थ राहत होते. सीतारामजी भुयार त्यांचा मुलगा परगावी राहत असे. एकदा तो त्याला घेऊन, मुलाला मुलगी होती एक, तिचं नाव पूर्णी असं आहे. त्या पूर्णीला घेऊन आजी शेजारच्या घरी सीतारामजी भुयारांकडे आली. हे तिथे गेले होते आणि यांना दिसत तर नव्हतं, पण घरातल्या लोकांनी विचार केला की पूर्णी याच्यासाठी चांगली आहे. त्यांनी ते ऐकलं. कोण पूर्णी आहे म्हणे. ही पूर्णी आहे 5-7 वर्षाची. म्हणे तू जर याच्याकडे पाहून म्हटलं त्या पूर्णीच्या आजीनी की तू जर एका बुक्कीत नारळ फोडशील, त्या काळात गमतीनेच म्हटलं आजीनी, एका बुक्कीत नारळ फोडशील ना तर आमची पोरगी तुला देऊन देऊ. एका बुक्कीत नारळ फोडशील तर तुला आमची पोरगी देऊन देऊ. हे म्हणे त्यात काय नावाला आहे, आणा नारळ. त्यांनी नारळ खरंच मागवला. त्यांनी हे गमतीने वाक्य म्हणाले हो, पण चरित्रामध्ये वर्णन असं केलं लेखकांनी की यांनी बुक्कीने नारळ फोडला. आता हे कल्पनेच्या बाहेर आहे बरं का. आता बुक्कीने वगैरे नारळ असतील काही फार मोठे पैलवान माणसं फोडतील, पण सर्वसाधारण माणसाकडनं बुक्कीत नारळ फुटत नाही. आता शक्तीचा ऱ्हास होतो आहे कलियुगात. पण गुलाबराव महाराजांनी 12 वर्षाच्या ते नारळ बुक्कीने फोडलं आणि सगळे म्हणाले तुला याच्याशी लग्न. हे म्हणे मी सोडणार नाही, मी यार पूर्णीशीच लग्न करणार. पूर्णा नदीला नवस बोलून झालेली म्हणून पूर्णी, आणि पुढे तीच पूर्णी यांच्या जीवनात अर्धांगी म्हणून आली. विवाह ठरला. विवाहाची तारीख ठरली फाल्गुन वद्य पंचमी, म्हणजे होळीनंतर 5वा दिवस. फाल्गुन वद्य पंचमी इसवी सन 1893, म्हणजे 12 वर्षाचे गुलाबराव महाराज, संपलेलं 12वं वर्ष. आणि पूर्णीशी विवाह ठरला. विवाह झाला आणि विवाहात यांनी आधी जी भविष्यवाणी केली होती की माझ्या जिभेवर काळा डाग आहे आणि पाऊस खूप येणार आहे, खरंच मुसळधार पाऊस आला असं वर्णन चरित्रांमध्ये केलं आहे. सगळं नुसता पाऊस नाही पडला, कारण फाल्गुन महिन्यामध्ये थंडीची लाट जरी थोडीशी ओसरलेली असली ना श्रोते हो, तरीसुद्धा कधी कधी पाऊस येतो. जर पाऊस आला फाल्गुन महिन्यात तर गारा पडतात खूप. आणि तेच झालं. गुलाबराव महाराजांच्या विवाहामध्ये इतका गारांचा पाऊस झाला की सर्व वऱ्हाडी लोकांची खूप पंचायत झाली. वधूवरसुद्धा उभे बोल्यावर पाऊस लागतो आहे म्हणून त्यांच्या डोक्यावरती जुना काळा छत्र्या वगैरे नव्हत्या. दोन्हीकडच्या मुलामुलींनी म्हणा, मोठ्या माणसांनी म्हणा, डोक्यावरती सूपं धरली आहेत असं वर्णन आहे. आणि त्यांचा विवाह झाला. आणि पूर्णीचं नाव विवाहानंतर मनकर्णिका असं ठेवण्यात आलं. ही पद्धत होती
की विवाहानंतर मुलीचं नाव बदलायचं म्हणून त्यांचं नाव मनकर्णिका आईसाहेब असं ठेवण्यात आलं. लहान आहेत, 7 वर्षाचे, यांचंच तर 12 वर्ष वय आहे. लहानपणी त्या काळामध्ये असे लहानपणीचेच विवाह असायचे. आणि नंतर आता गुलाबराव महाराजांना पुढच्या काळात 1905-06 साली एक मुलगाही झालेला आहे. त्याचं नाव अनंत असं आहे. तेही पुढे ऐकून उद्या ऐकणार चरित्र.